मित्रांनो, काही जण पानपोई लावून पुण्य मिळवतात तर काही जण त्याच पाण्याचा व्यापार देखील करत असतात। विवाह ही संस्कृती आहे, संस्कार आहे, परंपरा आहे हे सांगत असताना अनेकांनी लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्याचा अक्षरशः बाजार मांडलाय। काही विवाह संस्था वधूवर परिचय मेळावे घेऊन स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून चांगलं कार्य करतात तर काही जण निव्वळ फसवणूक करत असतात। तेव्हा एकमेकांचे विवाह जुळविण्यासाठी आपण काय करू शकतो? विवाह जुळविण्यासाठी विवाह संस्थेच्या नादाला चुकूनही लागू नका। यातून विवाह कमी आणि फसवणूक जास्त होत असते हे ध्यानात घ्या। आपल्या नात्यागोत्यातील परिचयातील व्यक्तींशी फोनद्वारे संपर्क करा। त्यांच्याकडे विवाहाविषयी कोणी लग्नाचं आहे का याची चौकशी करा। आम्ही लग्न अक्षदाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांमध्ये 500 पेक्षा अधिक विवाह जुळवले। ते केवळ ओळखीतून आणि संबंधातून जुळले हे लक्षात असू द्या। त्यामुळे आपल्या ओळखीच्याच लोकांचा आणि नातेवाईकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा। तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करा, एकमेकांचा परिचय द्या। कोणी व्हॉट्सअप मेसेज करत असेल तर त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा। अनोळखी विवाह संस्था, अनोळखी व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर विश्वास किंवा भरोसा ठेवू नका। फसवेगिरी करणाऱ्या विवाह संस्थेकडे बहुतांश बायोडाटा हे डुप्लिकेट किंवा बनावट असतात। व्हॉट्सअप ग्रुपवर येणारे बायोडाटा एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे आणि तिसरीकडून चौथीकडे अशी सतत फिरत असतात। त्यातून त्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न जुळतं हे तिला मुलंबाळही होतात, तरीही तो बायोडाटा फिरत असतो। त्यामुळे शक्यतो पडताळणी केल्याशिवाय अशा गोष्टींवर विश्वास ठेवू डोळसपणे विचार करायचा। याचा विचार प्रत्येकाने आपापल्या परीने करावा आणि फसवणूक टाळावी। प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा आणि त्यावर स्थळे पहा। हे सर्वच फुकट। धन्यवाद।